काही दिवसांपासून कोंढव्यामध्ये झालेल्या पोलिसांच्या तपासावरून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेत। त्यामागे पोलिसांनी आणि महाराष्ट्र एटीएसने मोठ्या दहशतवादी साखळीचा पर्दाफाश केलाय। पण हे सगळं कशावरनं झालं तर एका साध्याशा दुचाकी चोरीवरनं। हो, अगदी बरोबर ऐकलत। कोथरूड परिसरात 2023 ला एक दुचाकी चोरी होते। त्या चोरीचा तपास करताना पुणे पोलिसांना दहशतवादी संघटनेचा सुगावा लागतो, ज्यामुळे कोंढवा परिसरात एकाच वेळी 200 पोलीस अधिकारी आणि 500 कर्मचाऱ्यांच्या पथकाने तब्बल 25 जागांवर एकाच वेळी छाप मारला। कोंढवा, खडकी, वनवाडी या ठिकाणांवरती अजूनही तपास सुरू आहे। या तपासात पोलिसांनी लॅपटॉप, फोन्स, सिम कार्ड, काही कागदपत्रे जप्त करून घेतली आहेत आणि त्याचसोबत 18 संशयितांना ताब्यात घेतलंय, ज्यांची आता कसून चौकशी सुरू केली आहे। त्याचसोबत हडपसर मधला नोबल हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक डॉक्टर, त्याच्यावर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे। त्या डॉक्टरने ISIS मॉडेल नेटवर्क तयार केलं होतं आणि हे सगळं नेटवर्क दहशतवाद्यांच्या आर्थिक कारभार चालवतं। दुचाकी चोरी झाल्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून आपली सुरक्षा यंत्रणा या सगळ्यांवर लक्ष ठेवून होती, कारण 2022-23 च्या दरम्यान कोंढव्यामध्ये 2 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती। त्याचमुळे पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं आणि आता कोंढवा परिसरात कडक बंदोबस्त लावलाय।